हरिपाठ अभंग 13 समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैतबुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे एका केशवराजे सकल सिद्धी वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ। अर्थ, जीव आणि परमात्मा सम म्हणजे एकरूप आहेत असा मनाचा निश्चय होऊन त्या सुखात दंग झाले म्हणजे वृत्ती हरिरूप होऊन तिला हरीची समाधी लागते। मात्र जीव आणि परमात्मा हे भिन्न आहेत असा विचार केल्यास ही समाधी कधीच पूर्ण होत नाही। ही समाधी साधने हेच मानवी बुद्धीचे खरे वैभव किंवा संपन्नत्व आहे, अन्य दुसरे नाही। कारण एका केशवराजामुळे सर्वसिद्धी प्राप्त होतात। साधकाचे हरीच्या समाधीच्या सर्वश्रेष्ठ आनंदात जर चित्त नसेल तर इतर उपायांनी प्राप्त झालेल्या वृद्धिसिद्धीचा साठा हा जन्मामरणाला कारणीभूत होणारी उपाधीच ठरते। ज्ञानदेवांचे ठाई हे समसुखामुळे मिळणारे समाधान वास्तव करून आहे। त्यामुळे ज्ञानदेवांचे समसुखाची प्राप्ती करून देणारे हरीचं स्मरण सतत चालू असते। हरिपाठातील हा एक महत्त्वाचा अभंग आहे। यात माऊली हरीच्या समाधीचे वर्णन करीत आहेत। समाधी म्हणजे सहज स्थिती होय, चित्ताचे 100% समाधान आणि वृत्ती निर्विकल्प होणे हीच समाधी होय। कर्म, भक्ती, ज्ञान व योग या सर्व साधना मार्गांची अंतिम अवस्था म्हणजे समाधी होय। माऊली म्हणतात की ध्यान करणाऱ्याला बाह्य देहभामानाचा विसर पडतो, भविष्यातील वृत्ती निर्माण होत नाही, तसेच पूर्व अनुभवाच्या स्मृती जागृत होत नाहीत। थोडक्यात तो वर्तमानात स्थिर होतो। अशा ईश्वर एकरूपतेच्या भूमिकेला समाधी असे म्हणतात। या अभंगात समसुख हा शब्द आलेला आहे। समसुख म्हणजे दुःख, क्षय, अंत यांच्यापासून मुक्त असलेला आनंद म्हणजेच ब्रह्मानंद होय। हा अनुभव घेणाऱ्या भक्ताला विश्वातील प्रत्येक घटकात अणुरेणूत ईश्वर चैतन्याचा प्रत्यय येतो। समसुख म्हणजे जीव व परमात्मा यांच्या समतेने प्राप्त होणारे सुख होय। अशा रीतीने एकत्व जाणणाऱ्यास कुठला शोक व कुठला मोह असे माऊली म्हणतात। समाधी म्हणजे केवळ डोळे मिटून काष्ठवत एका जागी निष्क्रिय अवस्थेत बसणे हा सर्वसामान्यांचा गैरसमज आहे। खरे तर ही चैतन्य अवस्थाच आहे। आजकाल आपण बुद्धिवैभव म्हणजे उच्च पदवी, उंची राहणीमान, बंगला, गाडी इत्यादी समजतो, पण खरे बुद्धिवैभव म्हणजे सत्वगुण प्रधान बुद्धी जी ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धरते होय असे माऊली समजावतात। सारांश, आपणही अखंड हरिचिंतनाने समसुखात्मक समाधी प्राप्त करूयात। धन्यवाद। रामकृष्ण हरी।